मित्रांनो, लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर नावाचा एक तालुका आणि ह्या अहमदपूर तालुक्यामध्ये तळेगाव नावाचं एक छोटंसं गाव आहे. ह्या गावामधल्या जवळपास 75% जमिनीवरती वक्फ बोर्डाने दावा केला आहे. वक्फ बोर्डाचं असं म्हणणं आहे की ह्या गावातल्या ज्या 75% जी शेती जमीन आहे ही आमची आहे. आणि ह्या वक्फ बोर्डाच्या दाव्यामुळं है ना जवळपास 103 शेतकऱ्यांचं जगणंच धोक्यात आले. म्हणजे जवळपास 103 शेतकऱ्यांच्या जमिनी यामध्ये जात आहेत त्या वक्फ बोर्डाच्या घाशामध्ये. आता ह्या वक्फ बोर्डाची भानगड एवढी डेंजर आहे, मी तुम्हाला सांगतो. या वक्फ बोर्डाला एवढं एखाद्या माजलेल्या बैलाप्रमाणे, माजलेला बैल असतो ना त्याला कसं बाळसं असतं, तसं बाळसं या वक्फ बोर्डाला गेल्या 50-60 वर्षामध्ये जे सरकार होतं या लोकांनी दिलं आहे की तुमच्या जमिनीवरती, तुमची एखादी जमीन आहे किंवा तुमची एखादी प्रॉपर्टी आणि त्या प्रॉपर्टीवरती ती कुठेही असू द्या, त्या प्रॉपर्टीवरती जर या वक्फ बोर्डाने दावा केला तर तुम्हाला काहीच करता येत नाही. तुम्हाला जर याच्यासाठी जर न्याय मागायचा असेल तर तुम्हाला स्वतः वक्फ बोर्डाकडे जावं लागतं. म्हणजे ज्यांनी तुम्हाला कापलं आहे त्याच्याकडेच तुम्हाला दवा दारू करायला, औषध गोळ्या घ्यायला जावं लागतं. म्हणजे एवढी भयानक परिस्थिती. म्हणजे जर तुमची एखादी जागा वक्फ बोर्डाने नुसता बोर्ड लावला की ही वक्फ प्रॉपर्टी आहे तर त्याच्यासाठी भांडण्यासाठी सुद्धा तुम्हाला त्या वक्फ बोर्डाकडे जावं लागतं. म्हणजे एवढी भयानक परिस्थिती या वक्फ बोर्डाची. आणि ह्या वक्फ बोर्डाने भारत देशामध्ये, अख्ख्या देशभरामध्ये हजारो लाखो एकर जमिनी लाटल्या. म्हणजे इंडियन आर्मीनंतर जर सगळ्यात जास्त जमीन कोणाकडे असेल तर ती ह्या वक्फ बोर्डाकडे जमीन आहे. आणि हे जे वक्फ बोर्ड आहे ना की त्याला एक गोंडस नाव दिलं जातं, त्या वक्फ बोर्ड नावाचा प्रकार हा भारत देश सोडून कुठल्याच देशात नाही आहे. म्हणजे जवळपास 56 इस्लामिक राष्ट्र आहे, त्यामध्ये एकाही देशामध्ये वक्फ बोर्ड नावाचा प्रकार नाही आहे, तो आपल्या देशात आहे. आणि सरकारच्या इथून मागं सरकारच्या म्हणजे समोर रोज पद्धतीने ह्या लोकांनी लोकांच्या जमिनी, वावरं, प्रॉपर्ट्या लाटण्याचं काम ह्या लोकांनी सुरू केले. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देतो की कर्नाटकमधल्या अख्ख्याच्या अख्ख्या गावावरच या वक्फ बोर्डाने दावा केला होता. त्याही पुढं जाऊन तमिळनाडूमध्ये एक 1500 वर्षापूर्वीचं एक मंदिर आहे, अत्यंत सुबक सुंदर मंदिर. त्या मंदिरावरती सुद्धा या वक्फ बोर्डाने दावा केला होता. म्हणजे विचार करा, इस्लाम धर्मच 1100 वर्षापूर्वी आला आहे आणि त्याच्यानंतर ह्या देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर हा वक्फ बोर्ड नावाचा प्रकार आपल्या मानगुटीवर येऊन बसवला तत्कालीन सरकारने. समजले? त्यावेळेस हे सगळं आले. म्हणजे 60-70 वर्षापूर्वीचा वक्फ बोर्ड असेल आणि ते दावा करते 1500 वर्षापूर्वीच्या एका हिंदू मंदिरावरती. अहो, याही पुढं जाऊन ह्या वक्फ बोर्डाने अँटिलिया, जे मुकेश अंबानींचं घर आहे, त्या मुकेश अंबानी यांच्या घरावरच दावा केला की म्हणले हे वक्फची प्रॉपर्टी. काही पुढारी म्हणत होते ना, आम आदमी पार्टीचे किंवा MIMचे वारिस पठाणीचे सगळे गँग, हे लोक म्हणत होते की अँटिलिया हे घर जे आहे ही वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी आहे. या लोकांचा काय भरोसा नाही. हे उद्या आहे ना, उद्या ते चंद्रावर सुद्धा दावा करायला बसले की जो चंद्र आहे आणि जे सूर्य आहे, सूर्यावरती करणार आहे म्हणा, सूर्याला कसं चटका बसत ना लगेच, यांना सगळं नितळ पाहिजे. तेव्हा चंद्रावरती दावा करतील की हे जे चंद्र आहे हा चंद्र वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी. मग त्याच्यामुळे तुम्हाला जर याच्यावरती काही यान फिन पाठवायचं असेल तर आधी आमची 2 माणसं बसून याच्यात घेऊन जा, आमची परमिशन घ्या, मग तुम्ही यान पाठवा. हे एवढी भयंकर परिस्थिती. आपल्या मंदिरावर दावे काय करतील, गावच्या गावांवरती दावे. आधी कर्नाटकमध्ये झालं, आता आपल्याकडे लातूर जिल्ह्यामध्ये. ह्या वक्फ बोर्डाच्या कायद्यासाठी केंद्र सरकारने ह्या कायद्यामध्ये सुधारणा व्हावी याच्यासाठी केंद्र सरकारने कायदा आणला होता, तुम्हाला सगळ्यांना माहिती, या आधीच्या सेशनमध्ये. हा कायदा आल्याच्या नंतर जेवढ्या अपोजिशन पार्ट्या आहेत ना, यांनी एक आकांत तांडव केला, या आरडायला लागले सरकारच्या नावाने. त्यानंतर हे बिल सरकारला जी संसदीय समिती असते या संसदीय समितीमध्ये पाठवावं लागलं रिसर्चसाठी. आणि वास्तविकता जर आपण बघितलं तर हे बिल येणं हे खूप गरजेचं होतं त्याच वेळेस. कारण हा जो वक्फ बोर्ड नावाचा प्रकार आहे आणि या वक्फ बोर्डच्या नावाखाली जी मुल्ला मौलवी लोकांची जी लॉबिंग चालते, त्या लॉबिंगला आळा बसणं, चाप बसणं हे खूप गरजेचं आहे. नाहीतर ते उद्या तुमच्या घरावरती, तुमच्या वावरावरती दावा करायला सुद्धा कमी करणार नाही. कारण
तुम्हाला इथं दादच मागता येत नाही. आपण म्हणतो की कायदा सर्वांसाठी समान आहे, आपण म्हणतो ना सर्व धर्म समभाव आहे, तसा कायदासुद्धा सर्वांसाठी समान आहे. पण वास्तविक जर बघितलं तर या वक्फ बोर्डासाठी वेगळा कायदा आहे. म्हणजे सरकारच्या पेक्षा पुढं झालेलं आहे वक्फ बोर्ड. आणि जर वक्फ बोर्डाच्या नावाने जर कुणी जर काही बोललं, गव्हर्नमेंटने समजा हा कायदा आणला, तर गव्हर्नमेंटच्या विरोधामध्ये प्रचार करायचा की हे जे गव्हर्नमेंट आहे हे फॅशिस्ट आहे, हे गव्हर्नमेंट आहे हे मुसलमानांच्या विरोधामध्ये आहे. आणि या वक्फ बोर्डाने, म्हणजे मी म्हणत नाही फक्त एका पर्टिक्युलर धर्माच्या, सगळ्या धर्माच्या लोकांच्या प्रॉपर्ट्यांवरती कुठं ना कुठं यांनी थोडं अशा पद्धतीने केलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, आज लातूरमधल्या अहमदपूरमधल्या तळेगाव गावामध्ये जवळपास 103 शेतकऱ्यांचं यामध्ये या जमिनींवरती ह्या लोकांनी दावा केलेला आहे. 103 शेतकऱ्यांच्या, म्हणजे जे लोक पिढ्यानपिढ्या त्या गावामध्ये राहतात, पिढ्यानपिढ्या ज्या लोकांनी तिथं शेती केली, पिढ्यानपिढ्या ज्या लोकांनी तिथं कामं केली, म्हणजे ज्या वेळेस या वक्फ बोर्डाचा थांगपत्ताही नव्हता तेव्हापासून त्यांचे पूर्वज तिथं राबत आहेत, त्या कष्टकरी लोकांच्या जमिनीवरती या वक्फ बोर्डाने दावा केलेला आहे.